नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. कोकणस्थ संगमेश्वरी वैश्य समाजाचा 139वा वर्धापन दिन 1 ऑगस्टला बिपिन पाटणे यांना उद्योग भूषण पुरस्कार. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी रामरक्षा आंदोलन, भास्कर जाधवांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. चिपळूणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक, महामार्ग अधिकाऱ्यांना शरमेची झाडे भेट, गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचं आश्वासन. जरांगे पाटील यांनी दिल्ली आंदोलन करू नये, आश्वासनाची पूर्तता करू उद्योगमंत्री उदय सामंत. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा शैक्षणिक उपक्रम. सविस्तर वृत्त. कोकणस्थ वैश्य समाजाचा 139वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यात उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून सामाजिक बांधिलकी जपणारे समाजातील उद्योजक माननीय श्री बिपिन रामचंद्र पाटणे यांचा उद्योग भूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबरोबरच समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे महात्मा गांधी सभागृह, ग.द. आंबेडकर मार्ग, हाफकिन इन्स्टिट्यूट मागे, परेल, भोईवाडा, मुंबई येथे करण्यात आले. या वर्धापन दिन सोहळ्याला समाजातील सर्व बंधू भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन समाजाचे अध्यक्ष गणपत शेट्टे आणि चिटणीस जागृती गांगण यांनी केलं. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघातील रामपूर येथे रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व आमदार भास्कर जाधव यांनी केलं. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनाची सुरुवात प्रभू श्री रामाच्या आरतीनं करण्यात आली. यानंतर बोलताना आमदार भास्करराव जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हिंदूंना बदनाम करू नका असं सांगितलं जातं, पण हिंदूंनीच हिंदूंच्या देवळात चोरी केली, मग त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रभू श्रीरामचंद्राच्या नावानं आणि कृपेनं हे सत्तेवर आले, मात्र आता प्रभू श्रीरामाचाच निपात केल्याशिवाय हे राहणार नाही असा आरोपही त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना गावागावात जाऊन हे किती चोर आहेत हे जनतेला सांगा असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी सर्व धार्मिक विधी स्वतः करून देशाच्या पंतप्रधानांनी सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला अशी टीका देखील भास्करराव जाधव यांनी केली. रामपूर येथे झालेल्या या रामरक्षा आंदोलनामुळे गुहागर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भास्कर जाधव यांच्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. हे काय सांगतात, हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करताय? काय पाकिस्तानवाले करताय? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात? त्या ठिकाणी आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा देखील चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडनं घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय. आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले,
त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साकडं घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो? नाही ना, काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. आणि म्हणून विषय अनेक आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यालाही उत्तर देऊ आपण. जरा लाईट येईल, लाईट येईल ना, येईल. लाईट आल्यानंतरच आरती करूया, बरोबर आहे? आरती करूया, थोडा गजर करूया. गजर करायचा ना का नाही करायचा? आपलं योगदान आहे. प्रभाकरराव आठवत असेल तुम्हाला, संदीप तुला आठवत असेल, याच मार्गदर्शनामध्ये मी भाषण केलं होतं कडक एकदम. रामदास राठोड सांगितलं म्हणून आठवतं काय? आणि पळाले भाजपवाले मोचाला आपल्या मागं पाहिला होता. मला माहिती आहे ना, एक कडक भाषण केलं होतं मार्गदर्शनात मी समोर. आम्ही अंगावर घेतलं. हे फक्त एखाद्याला पुढं करायला आणि घरातून बघायला. आलं पुढे नंतर. पण आम्ही वेडे, यांना आपलं हे सांगतील त्यांच्या ताब्यात द्यायचं, पुढं व्हायचं. तसंच झालंय आता देशामध्ये. प्रचंड पैसा आलाय, प्रचंड, अति प्रचंड पैसा आलाय. आणि हे सगळे पैसे यांनी खायचा सपाटा लावलेला आहे. म्हणून आपण या सर्वांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. ओके, एकच विनंती आहे की शेवटी प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सत्यावर आले. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली. मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त देहरी खाटल्यावर चालणार नाही. कालचं दिल्लीचं जंतर मंतरवरचं आंदोलन तुम्ही बघितलं ना, तरुण कसे उतरले होते. चिपळूण शहर आणि परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलाय. महामार्ग विभागाच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना शर्मेची झाडं भेट देत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी आज शर्मेची झाडं दिली, उद्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभं करण्याची वेळ आणू नका असा इशारा देत महामार्ग विभागाला खडे बोल सुनावले. आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी चिपळूण परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात येईल असं आश्वासन दिलं. मात्र आश्वासनाची पूर्तता प्रत्यक्षात होते की नाही याकडे आता नागरिकांसह शिवसैनिकांचं लक्ष लागलं असून कामात दिरंगाई झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. ते 2 कॉलमच्या मधलं जे भाग आहे ना एखादा, तो असं फिक्स तिथनं बाबा तिथनं वळवतोय असं नसतं ना. त्या पार्टचं काम करताना ते पुढचं बंद करतात, तिथनं चालू करतात. असं बरेच पिलरच्या मधलं पण तुम्ही मला सांगा, आम्ही गेल्या महिन्यात येऊन गेलो होतो खड्ड्या संदर्भात. तुम्ही नक्की तात्पुरता काहीतरी टाकता, परत जैसे ते जे तिथंच मोठे होतात साहेब. पंचायत समिती इथं गाडी येताना फास्ट येते, नंतर तुमचा लगेच छोटा रोड आहे. 2 मिनिटं डायरेक्ट छोटा रोड आहे. छोटा रोडवरनं ते गाडीवाले एवढे स्पीडला असतात ते तिथे येऊन दणकत आहे. तिथं जर एखादा पंचायत समितीतनं येणारा गावातला आमचा जर माणूस क्रॉस करत असेल, त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण घेणार? सर्व्हिस रोड नाही, तो हायवेवरनं जे तुम्ही येता, फास्ट गाड्या येतात, त्याच्यानंतर डायरेक्ट छोटा रोड सुरू होतोय पुढे. खाली ब्रिजचं काम चालू असल्यामुळे त्या ब्रिजच्या काम जिथं चालू होतंय म्हणजे झालंय तिथेच खड्डे एवढे मोठ्या प्रमाणात झालेत की तिथे एवढा टायर जातोय साहेब आतमध्ये. तिथे अजूनपर्यंत म्हणजे कोणतरी तुम्हाला सांगायला येईल आणि मगच तुम्ही काम करणार असं काय आहे का तिथे? असं नसतंय. त्यामध्ये आपण कसं पावसात येताना सुद्धा जो डायव्हर्जन आहे त्याच्यावरती सुद्धा किती खड्डे ते तुम्ही बघितलेच असतात. लहान मुलं असतात आमच्या गाडीवर. आम्ही गाडी पण सांभाळू शकत नाही किंवा त्या लहान मुलांना सुद्धा सांभाळू शकत नाही. आता तुम्हाला सुद्धा माहितीये की लहान मुलगीचा एका मृत्यू झालेला आहे.
अपघातामध्ये. साहेब आपण काय करूया माहितीये काय काय झालंय त्याच्यावरती कसं काहीतरी होतंय उपाययोजना आता ते काढाव्या. वारंवार यासाठी जे पत्रकार त्यांना करतोय नोटीस आपण काढतोय आपण दंडात्मक कारवाईसाठी सुद्धा मी प्रस्ताव करतोय. आता तू पावसात कसं आहे पावसात आता डांबर टाकता येत नाही म्हणून कसं आहे ते फक्त खड्ड्याचे साहेब, लेवल त्यात खडी टाकली. साहेब मी काय सांगतो तुम्हाला ऐका ना साहेब. हा डांबरचा विषय जो आहे ना तो पावसामध्ये खराब झाला ठीक आहे. खुणेकर साहेबांना विचारा पावसाच्या अगोदर तो डांबरचा पॅच टाकला तुमचा 1 महिन्यात डांबर विरघळलं पाण्यामध्ये. जून महिन्यात पाऊसच पडला नाही. जुलैमध्ये आता पाऊस पडलाय आता ते कसं आणि आहे, पाऊस पण जो चिपळूणला जसा पाऊस पडतो ना अजूनपर्यंत पाऊस पण नाही तसा. आता तेवढा पार्ट कसा आहे हे आता आपल्या गणपतीच्या आधी सगळं काम टोटल करून पण त्याच्या अगोदर ऐका ना सर, काय? ऐका ना. ते सगळं कॉन्क्रीटचा विषय आहे तिथं. हो. आता तूर्त त्याला आपण ते डांबर बरोबर आहे, सर. तात्पुरतं केलं होतं. आपण आता किती दिवस राहिले थोडे दिवस राहिले गणपतीच्या आधी ते सगळं कॉन्क्रीट करणं सर पूर्ण सगळं त्यामुळे त्यात कायमचा हा शेवटचाच पाऊस ना त्या कायमचा प्रश्न निकाली दोन्हीकडची सगळं कॉन्क्रीट न पूर्ण होईल काही सुद्धा अडचण आपली काही तक्रार राहणार नाही अशी होईल. आता पण तात्पुरतं काय तरी करायला पाहिजे की- खडी टाकतो. हो, साहेब खडी फक्त हो, टाकतो. बघा, तुमच्या तिथं वाक्यामध्ये वृक्षारोपणासाठी तुमची तुम्हाला- आहे. जर तात्पुरतं तुमचं स्लॅब ह्या होईल ना हा, रोड खडी- कॉन्क्रीटचा रोड होईल तेव्हा होईल. हा. जर ते खड्डे ही तुमची जबाबदारी आहे हे तुम्ही नक्की. पुढच्या आम्हाला सांगू नका. नक्की. जर तात्पुरत्या आमच्या समाधानासाठी किंवा नागरिकच्या समाधानासाठी ते खड्डे बुजवून त्याच्या लेवल- ही झाडं तुम्हाला आणलेली आहेत हे झाड आहे बेशर्मीचं हा. ही झाडं राज्य मला हे करा लावून म्हणतो. त्याच्यावर. नाही हे तुम्हाला झाडं आणलेली आहेत ते खड्डे तिथं पडलेले आहेत ना तिथं वृक्षारोपण तरी करा. ठीक आहे. तुमची काळजी आहे. वृक्षारोपण तरी करा म्हणजे कसं होईल भविष्य होत झाड एक नाही. तरी काम तुमच्या विभागाकडनं चांगलं होईल. आम्ही ते खड्डे लेवल करून ब्लेड करून येतो ब्लेड करून घेऊन खडी वगैरे साहेब जर नाही ना टाकून झालं तुमच्याकडून 8 दिवसात परत आम्ही झाडं लावणार मात्र हा, खड्ड्यात झाडच लावून टाकू. नक्की 8 दिवसात आम्हाला साहेब मला बघा साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतोय थांब ना आपलं. स्पष्ट सांगतोय तुम्ही बोलताय हे करून तुम्हाला जे काय करायचं ते करायचं तुमचं कामच आहे. खड्डे तात्पुरते बुजवून परत तिथे जर खड्डे झाले तर आम्ही आता डांबर टाकताय परत आम्हाला यायला करू नका ऑफिसला. खड्डा जर पडला की नाही त्याला मग लगेच परत तुम्ही तिथे जाऊन खडी catch up वगैरे करा की. टाकून ते लगेच त्याला म्हणजे मेंटेन आम्हाला यायला लावू नका ना तुमच्यापर्यंत. साहेब प्रमाणे एक सांगावं प्रश्न तुम्ही बोलताय हे सगळं कराल हे तुम्हाला अगोदर काय सुचतच नाही. तुम्ही त्या रोडनी फिरत नाही का? तुम्ही रोडनी फिरत नाही का Infection मला तुमचं होतच सांगा. असतं. मग तुम्ही लोक फिरताय तुम्हाला समजत नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही काम करता एक काय दिवशी असं त्या होतं. आम्ही सारखे यायचं तुमच्या ऑफिसला. साहेब एक दिवशी असं होतं की आमच्यावर तुम्हाला पण फिरवू. बरं. म्हणजे तुमच्या काय राज्यात माहिती आहे? साहेब तुम्ही या खुर्चीवर बसलायत ना हे जबाबदारी तुम्ही व्यक्ती आहात नागरिकांसाठी बसलेले आहेत पण तुम्ही निष्काळजीपणे वागताय. हे प्रत्येक टायमाला आम्हीच यायचं आंदोलन करायचं हेच करत बसायचं काय रस्त्यावर तुमची जबाबदारी नाही का मला सांगा. युनियनवर नाही ना फिरवायची आपल्याबरोबर. 8 दिवसात साहेब तुम्ही तुम्ही तिथं हे असं करा. काम करा की आम्हाला कोणाला साहेब, यायला यायला नाही नाही पाहिजे. लक्षात आम्ही ठेवा. काहीतरी पुष्पचक्की घेऊन आलो हा. यावं असं तरी बस, तर आम्हाला साहेबांनी संधी एवढं द्या. चांगलं काम केलं की आम्ही अभिनंदनासाठी खूप आम्ही आता शिवसेना म्हणून खूप आम्ही संयमाने तुमच्या इथं आलोय. जर 8 दिवसात नाही झालं तर हा संयम सुटला की मग तुम्हाला पुणेकर साहेबांना माहिती आहे जे काय गोष्टी होतात त्या. आम्ही घेणार तुम्हाला आणि फिरवणार सगळ्यांना. बरं. आम्ही त्या खड्ड्यांमध्ये तुमच्या प्रत्येक इथल्या ऑफिसच्या माणसाला नेऊन उभं करणार. झाडं लावायचा विषय वेगळा राहिला मग लोकांच्या अंगावर पाणी जसं उडतं तसं तुमच्या पण उडू दे गाड्या जातात. जरा एक दिवस तिथं तर सगळ्यांनी उभं आम्ही ते जबरदस्तीने करू. तुम्हाला पाहिजे तर नंतर काय करायचं ते आमचं करा पण ह्या गोष्टी 8 दिवसात तुम्ही बोलल्याप्रमाणे झाल्याच पाहिजे. विनंती करतो साहेब विनंती 8 आहे. दिवसात नागरिकांसाठी आणि हे आम्ही व्यवस्थित ते आमच्या खड्डे भरा. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये. सरकार त्यांच्या संपर्कात असून दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत स्पष्ट केलं. जरांगे पाटील यांना आणखी काही अपेक्षा असतील तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असंही त्यांनी सांगितलं. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती असेल तर ती पोलीस आणि सरकारला द्यावी अन्यथा केवळ आरोप करण्यात अर्थ नसल्याचं सामंत म्हणाले. MST CET पेपर प्रकरणी सत्यता असल्यास संबंधितांनी पुरावे पोलिसांकडे द्यावेत त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. गुलाबराव पाटील यांच्या कथित विधानाबाबत बोलताना बळीराजा हा महाराष्ट्राचा अन्नदाता असून शेतकरी हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे असं सामंत यांनी ठामपणे सांगितलं.
उद्योगांना चालना देताना शेतकऱ्यांच्या हिताला कुठलाही धक्का लागणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट ही राज्याच्या विकासासाठीच असावी असं सांगत त्यांनी मित्र पक्षाबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत मात्र तो निर्णय संबंधित दोन पक्षांचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वक्तव्यापासून शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. रत्नागिरीतील मूक मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं सांगत हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या विरोधात नसून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांविरोधात असावा असं उदय सामंत यांनी म्हटलं. मनोजजींनी आज माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले की पुन्हा एकदा आंदोलन प्रश्न जर मिटले नाहीत तर करावं लागेल असा त्यांचा आशय होता. परंतु स्वतः समितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेब त्यांच्याशी संपर्क साधून आहेत. सन्माननीय भाजपाचे आमदार प्रसाद लाडसाहेब त्यांच्याशी संपर्क साधू आहे. मी देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याच्यामुळे अपेक्षित असं आहे की त्यांना जे आवश्यक वाटतं आणि ती आश्वासनं जी शासनानं दिलेली आहेत ते मी नक्की पूर्ण करणार आहोत. आणि अजून काही त्याच्यामध्ये त्यांना जर वाटत असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करू. परंतु दिल्लीला आंदोलन करण्याची ती जी काही भूमिका आहे ती भूमिका ते घेऊ नयेत अशा पद्धतीनं जी काही कार्यवाही असेल ती शासन म्हणून आम्ही नक्की करू. त्यांच्या अपेक्षित प्रश्नाला उत्तर देऊ, त्यांना जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करू. रोहित पवारांनी आरोप केला की त्यांचं म्हणणं असं आहे की नीटची जी परीक्षा पहिल्यांदा रद्द झाली त्यानंतर ती पुन्हा झाली, पण त्यावेळेला 3 दिवस अगोदर पेपर फुटले याचा जर त्यांनी गुजरात कनेक्शन वगैरे असे आरोप करत त्यांनी म्हटलं की याबाबत सरकारनं गांभीर्यानं तातडीनं कारवाई करावी. नाही, याच्यामध्ये तर जबाबदारीने ते बोलले असतील तर पोलिसांनी त्यांना विचारावं की त्यांना जर माहिती आहे 3 दिवस अगोदर हे पेपर फुटलेले आहेत, अजून कुठच्या राज्याचं कनेक्शन आहे आणि त्यांच्याकडे ती माहिती असून सुद्धा जर देत नसतील हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे ती जी काही त्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी सरकारकडे द्यावी, पोलिसांकडे द्यावी किंवा पोलिसांनी त्यांच्याकडनं माहिती घ्यावी. विजेच्या संदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी कसं विधान केलं होतं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, उद्योजकांना त्रास नको. मला वाटत नाही की गुलाबराव पाटील साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतील. परंतु बळीराजा हा आमचा अन्नदाता आहे, शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारची पहिली प्रायोरिटी, पहिला प्राधान्यक्रम हा शेतकरी आहे. मी राज्याचा उद्योग मंत्री आहे. उद्योगांवर अडचणी येऊ नयेत, उद्योगांवर संकट येऊ नयेत त्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा उद्योगमंत्री म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मुख्यमंत्री प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. परंतु हे सगळं करत असताना शेतकऱ्यांची जागा जी असते, सर्वसामान्य माणसांची जी जागा असते ती MIDCनं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उद्योग उभे राहत असतात. त्यामुळे शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि शेतकऱ्यांमुळेच आज आपल्याला 2 वेळेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं खायला मिळतंय. त्याच्यामुळे बळीराजा शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. एक पेपर फुटल्यामुळे MSCIT आणि पेपर सुद्धा फुटल्याचा आरोप कोणी आरोप केला? काँग्रेसवर पण करता आहेत. नाही, मला असं वाटतं की नुसता आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये सत्यता असेल तर त्यांनी पोलिसांना सांगावं. त्यांना माहिती आहे आणि आम्हाला माहिती नाही असं धरा, पण त्यांना माहिती असून ते जर सांगत नसतील तर तो देखील अन्याय आहे विद्यार्थ्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे त्यांना जे काय माहिती आहे त्यांनी पोलिसांना सांगावं, सरकारला सांगावं. त्यांच्याकडे योग्य माहिती जर असेल त्याच्यावर नक्की कारवाई करू ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेली आहे दिल्लीमध्ये. या सगळ्या मुद्द्यावर कसं वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हा आमचा मित्रपक्ष आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत. कदाचित राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात मोदी साहेबांची भेट घ्यायला सांगितली असेल किंवा स्वतःच्या मतदारसंघातली काही तटकरे साहेबांच्या कामं असतील किंवा महाराष्ट्राच्या विकासाची कामं असतील म्हणून त्यांनी भेट घेतली असेल. शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी मोदी साहेबांना, शहा साहेबांना ते का भेटले हे तेच आमच्यापेक्षा चांगलं सांगू शकतात. तर त्यांनी घेतलेली भेट
ही महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल आणि भल्यासाठी असेल. सर, विलिनीकरणाची खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी दोन्ही जे आहेत ते विलीन होणार आहे, म्हणून या सगळ्या हालचाली सुरू आहेत असं वाटतंय का आपल्याला? आता विलिनीकरण हा जो शब्द आहे तो कोण कोणाच्यात विलीन होणार आहे हे पहिल्या आधी ठरलं पाहिजे. तेच दोन पक्ष ठरवू शकतात. आता दोन पक्ष म्हणजे कोण ठरवू शकतात? तर सुनेत्रा वहिनी आणि पवारसाहेब ठरवू शकतात. त्याच्यामुळे हा खरं तर प्रश्न पवारसाहेबांचा आणि सुनेत्रा वहिनींचा आहे. त्याच्यावर आम्ही तिरायत पक्षांना बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्यासोबत अलायन्समध्ये आहे आणि शेवटी सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा घेतील. परंतु कोण कोणामध्ये मर्ज होणार आहे हेच जर मला माहिती नाही, कोणामध्ये कोणाचं विलिनीकरण होणार आहे हेच जर मला माहिती नाही आणि मी त्यांच्या पक्षात नाही, मी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मंत्री आहे, तर मी त्यांच्या पक्षामध्ये डोकावण्यात काही अर्थ नाही. सर, कंगना राणावतने जे जेन्झी आहे त्याला सांगितलं की हे सगळे गटारातली लोक आहेत. तर त्या काय बोलल्या ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ते काय आमचं शिवसेनेचं किंवा आमचं कोणाचंही मत नाही. शेवटी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी केलेलं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही अडचण होऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची देखील मुलाखतीमधली भूमिका आहे. त्यांनी देखील हे जाहीरपणानं सांगितलंय. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना तो शब्दप्रयोग जो त्यांनी केला मला करायचं नाही, पण हा त्यांचं वैयक्तिक मत आहे. हे आमच्या पक्षाचं आमचं कोणाचं मत नाही. शेवटी विद्यार्थी हा देशाचा, महाराष्ट्राचा भविष्याचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सहानुभूती आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन काही लोक पक्ष स्वतःचे वाचवण्याचे जे प्रयत्न करत आहेत त्यांना आमचा विरोध आहे. पण विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुठचीही टाच येऊ नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. राष्ट्ररक्षण पदयात्रा म्हणून जे प्रत्येक घेणार आहे, नीट परीक्षेचं कारण सांगून देशात अराजकता माजवण्याचे लोक आहेत आणि देशाला सुरक्षित करणारे लोक आहेत. त्यासाठी काही कॉलेज युवक तरुण हे उद्या मोर्चा काढत आहे. माझे पहिला मोर्चा महाराष्ट्रामध्ये असा असेल की जो या ठिकाणी निघतो आहे. नाही, मी आजच मला कळलं की अशा पद्धतीचा मोर्चा आहे. आता शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे मी आताच ते सोशल मीडियावर बघितलं की उद्या अशा पद्धतीचा मोर्चा आहे, मुका मोर्चा आहे वाटतं. त्याच्यामध्ये ज्यांना वाटतं की विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, नीटमध्ये जो प्रकार घडला हा अयोग्य आहे, परंतु त्याच्यामधनं ज्या विरोधकांनी किंवा ज्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मोदी साहेबांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातला तो मोर्चा असेल. तो विद्यार्थ्यांच्या विरोधातला मोर्चा नाही, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्याच्या विरोधातला मोर्चा नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी साहेबांना वाटेल त्या भाषेत जे विरोधक बोलले त्यांच्या संदर्भातला तो मोर्चा असावा. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप हा समाज उपयोगी उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वही, पट्टी, पेन्सिल, पाऊच तसेच खाऊचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम माजी अध्यक्ष लायन रोहन बिचारे, माजी अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर आणि अध्यक्ष लायन अविनाश दळवी यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळा दयाळ पूर्व गवळ, जिल्हा परिषद शाळा दयाळ मिसाळ, जिल्हा परिषद शाळा दयाळ नंबर 1 तसेच जिल्हा परिषद शाळा फुरुस भुलेश्वर या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसला. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी, लायन सुरेश चिकणे, लायन महेंद्र शिरगावकर उपस्थित होते. तसेच दयाळ आणि फुरुस येथील शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ICS महाविद्यालय खेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व आणि गुरूंचं जीवनातील स्थान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बॉटनी विभाग प्रमुख डॉक्टर RS भालेरा आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर CR साळुंके हे उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर, प्राध्यापक म्हस्के आणि प्राध्यापक काडगे
तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आणि व्यवस्थापन राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक केळकर यांनी केलं, तर स्वयंसेविका अनुष्का झोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त इको क्लब मिशन लाईफच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांसाठी व्याघ्र संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली, तर इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी व्याघ्र मुखवटा तयार करण्याच्या हस्तकला उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून वाघाचं महत्त्व, जंगलाचं संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश आपल्या चित्र आणि कलाकृतीद्वारे सादर केला. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉक्टर उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीसधाम येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या लेखणीतून साकारलेल्या सनातन पंथशास्त्र या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपा आमदार अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सनातन परंपरेचं जतन, समाज प्रबोधन आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार यावर मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या, देहदान आणि अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. रत्नागिरी दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानेच त्यांचा पुरावा मिळाल्याचं पटोले म्हणाले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढले जात असून मोफत वीज देण्याच्या नावाखाली 5 तासही वीज दिली जात नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप करत त्यांनी या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय उठाठेव करत असल्याचं सांगत कोण कोणाला भेटतं यापेक्षा देश कोणत्या दिशेने चालला आहे हे अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका आणि चीनच्या प्रभावाखाली केंद्र सरकार काम करत असल्याचा आरोप करत अशा फालतू राजकारणाकडे काँग्रेसनं लक्ष देण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. अभिमन्यू पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर कोण अभिमन्यू पवार, मी त्यांना ओळखत नाही अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान MPSC पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. केलेले होते की विजेच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना नको, विजेसंदर्भात त्यांनी ते वक्तव्य केलं. काँग्रेस सुरुवातीपासून सांगतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्याचा पुरावा स्वतः फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी दिलेला आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे हे शेतकरी विरोधी आहे. खरं तर एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ केलं आणि आपली पाठ आपल्याला सोकायला निघालेत. पण एकीकडे आपण पाहिलं असेल की स्मार्ट मीटर लावून त्या शेतकऱ्यांच्या घरी
त्याच हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्याच्या घरी, मध्यमवर्गीयांच्या घरी स्मार्ट मीटर लावून 4 पटीनं पैसे त्यांच्या खिशातून डाका मारण्याचं पाप फडणवीसाचं आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतो आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये नाममात्र दराने शेतकऱ्यांना विद्युत दिली जात होती शेतीपंपांसाठी आणि त्यांना भरपूर विद्युत दिली जात होती. आता तर फुकटच्या नावाने 5 तासही विद्युत दिली जात नाही आणि त्याच्यातही फडणवीसाचा मंत्री त्या ठिकाणी म्हणत असेल की यांना विद्युत दिली नाही तरी चालेल पण उद्योगाला दिली पाहिजे. हे आम्ही निर्माण केलेले पॉवर स्टेशन त्याच्याच भरोश्यावर यांचं काम चाललेलं आहे. यांनी गेल्या 10-12 वर्षात नवीन प्रकल्प उभे केले नाहीत. सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवलं, सर्वसामान्यांना फसवण्याचं काम करतात आहेत आणि म्हणून ही भाषा शेतकरी विरोधी भाषा फडणवीसाच्या सरकारचा मंत्री बोलतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करताय, त्याचा आम्ही निषेध करतो. दिल्ली एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला देखील पाहतोय. भेटीगाठी देखील पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, त्यांच्या देखील घेतल्या जातात. तुम्ही देखील पाहिलेलं असेल. तटकरेंनी देखील रात्री पंतप्रधानांची भेट घेतलेली होती. बघा, मी काल पण एक भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसला ही जी काही राजकीय उठाठेव मोदी सरकार ज्यांच्या शेवटच्या काळामध्ये करते आहे ते त्यांना करू द्या, पण काँग्रेसच्या समोर या देशातल्या तरुणाईंचा प्रश्न, उद्याच्या येणाऱ्या भारताच्या भविष्याचा प्रश्न, या देशातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अमेरिका आणि चीनच्या कंट्रोलमध्ये आमच्या देशातलं सरकार, मोदीचं सरकार चालते आहे, ही चिंता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये कोणता पक्ष कुठं जात आहे, कोण भेटते आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा देशाची चिंता हे काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. देश वाचेल तर सगळ्या गोष्टी घडतील. देशच संपायची वेळ आलेली आहे. त्यामुळे या फालतूच्या राजकारणाकडे काँग्रेसला लक्ष देण्याचं काही कारण नाही. तर आताच अभिमन्यू पवार यांनी म्हटलं की तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी आरोप केलेले होते की अभिमन्यू पवारांच्या माध्यमातून मी पेपरफुटी संदर्भात त्यांच्यावर आरोप केलेला होता. आज त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यासंदर्भातली उत्तर त्यांना दिलेलं आहे अभिमन्यू पवारांनी. कसं बघतात? कोण अभिमन्यू पवार? आमदार ना, मी नाही ओळखत त्यांना. हां, पण त्यांचं म्हणणं असं आहे. पण मी ओळखत नाही, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. हां, दुसरा असा मुद्दा की आता मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागितला जातो आहे. त्या पद्धतीनं सध्या ऑडिओ क्लिप फिरतात काही. बघा, पेपर लीक होणं, MPSCचे पेपर लीक झालेत. जसं नीटच्या परीक्षा पेपरमध्ये पेपर लीक झाले, त्याच्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. MPSC हे स्वायत्त संस्था आहे. त्याच्यावर नेमणूक जे काही पदाधिकारी असतात, अधिकारी असतात, त्याची नेमणूक करण्याचे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमलेले लोक आहेत. जसं देशपातळीवर पोरांच्या जीवनाशी खेळण्याचं काम मोदीच्या सरकारने केलं, तसंच MPSCच्या परीक्षेमध्ये अनेक दिवस अभ्यास करून आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचा पैसा खर्च करून परीक्षेच्या पूर्वसंध्येला पेपर फुटत असेल, व्हॉट्सअपवर तो पेपर येत असेल, तर याचा अर्थच मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही भूमिका आमची आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विट नंतर आपण औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून येत्या 2 दिवसात त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोणताही संबंध नसताना आपलं नाव मुद्दामून गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी अशा प्रकारच्या चारित्र्य हननाच्या राजकारणाची किंमत सपकाळ यांना मोजावी लागेल असा इशाराही दिला. राज्य सरकारच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं पार पडत असल्याचं सांगत केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा बालिश प्रयत्न काही जणांकडून सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि सरकारवर थेट टीका करत असून प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी एकाच व्यक्तीला लक्ष करण्याचं राजकारण सुरू ठेवलं असल्याची टीका देखील त्यांनी केली. या प्रकरणी कोणतीही चौकशी करायची असेल तर ती करावी, एवढंच नव्हे तर चौकशी समितीचे अध्यक्षही हर्षवर्धन सपकाळ यांनाच करा
म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल असं आव्हानही अभिमन्यू पवार यांनी दिलं. कोणालाही उठसूट लक्ष करून बदनामी करणं योग्य नसून अशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. थेट तुम्ही सकपाळांना म्हटलेलं आहे की तुम्ही जे पुरावे आहेत ते सादर करा, अन्यथा मी तुमच्या विरोधात मारहाणीचा खटला दाखल करणार आहे. नेमकं प्रकरण काय, तुमचं म्हणणं काय, तुमची पुढची प्रोसेस एकंदरीत सगळी कशी असेल? सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आपण माझं ट्विट पाहिलं असेल. सपकाळ साहेबांनी काल जे ट्विट केलं होतं त्याला मी उत्तर दिलेलं आहे. मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत. कारण माझा कसलाही दुरान्वयेसुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गवलेलं आहे. ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत. कुठंही काय नाव ठेवायला जागा नाही. इथल्या लोकांना वाटतं आहे की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतं आहे का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतो आहे. पण त्यांनी चुकीच्या माणसाकडे निर्देश केला आहे, त्यांना त्याचं ते भोगतावं लागेल असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे. तुम्ही म्हटलं सर, पेपर फुटी प्रकरणावर आता थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यापर्यंतची मजल या ठिकाणी आलेली पाहिजे. नाही, कसं आहे, सपकाळ साहेबांना असंही कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी देवेंद्रजीवर डायरेक्ट अटॅक करतात. तुम्ही बघता त्यांनी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी एकच टार्गेट ठेवलेलं देवेंद्रजी फडणवीस, कारण त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला एकच एवढं साधन आहे. त्यामुळे त्यांनी माननीय देवेंद्रजीकडे डायरेक्ट अटॅक केलेला आहे. पण साहेब तर उत्तर देतीलच, पण साहेब तर दूर आहे, मीच उत्तर देतो खाली. माझंही त्यांनी नाव घेतलेलं आहे, त्यामुळे मी FIR तर केलेलंच आहे, पण पुढची नोटीस पण मी ह्या 2 दिवसामध्ये त्यांना मिळून जाईल. त्यांचं म्हणणं असं होतं की पेपर फुटीनंतर पेपर जो हा झाला त्याच्यानंतर सगळे जे गुण आहेत, काही लोकांना कमी गुण असताना सुद्धा याच्यामध्ये जास्त गुण मिळाले. ते सिरियल क्रमांक आणि त्याच्यामध्ये थोडा घोळ झालेला असावा. पण जे काय आहे, माझं तर काय म्हणणं आहे माहिती आहे का, कुठली एन्क्वायरी पाहिजे तुम्हाला ती एन्क्वायरी तुम्ही लावून घ्या. त्यांनाच अध्यक्ष करायची एन्क्वायरी कमिटीचा आणि एन्क्वायरी होऊन जाईल, दूध पाणी होऊन जाईल. पण उठलं की सुटलं कोणालाही डायरेक्ट अटॅक करायचं हे काही बरोबर नाही. एखाद्याचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा हा प्रकार आहे असं माझं मत आहे. पण त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल हे तुमच्या माध्यमातून त्यांना मी स्पष्टपणे सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे येथे झालेल्या 2,91,000 रुपयांच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं यशस्वी उलगडा केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,91,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना नाटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खेरडी देऊळ वरचीवाडीमध्ये माणुसकीचा प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला. मुंबई येथे वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ आप्पा शेवेकर यांच्या शेतीतील भात लावणीचं काम अपूर्ण राहू नये यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीनं पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून संपूर्ण भात लावणी पूर्ण केली. महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येनं शेतात उतरले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रमदान करत अल्पावधीत काम पूर्ण केलं. या उपक्रमाचं नियोजन संतोष तांदळे, संतोष उपेकर, मंगेश पवार, दिलीप शेवेकर, राजा पास्टे, गोविंद भोसले आणि प्रकाश फाळके यांनी केलं. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून शेवेकर कुटुंबाला ग्रामस्थांच्या या मदतीमुळे मोठा दिलासा मिळालाय. राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी. 1 ऑगस्ट 2026 पासून विशेष आर्थिक क्षेत्रात अर्थात किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली.
मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारीवरील बंदी 15 ऑगस्ट पर्यंत कायम राहणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागानं दिली. पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मत्स्य संपत्तीचं संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावं या उद्देशाने दरवर्षी मासेमारी बंदी लागू केली जाते. यंदा केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलैपर्यंत 61 दिवसांची बंदी लागू केली. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून या क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शासनानं राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवल्याने किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंतच्या समुद्रात मासेमारी करण्यास अद्याप परवानगी नाही. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारी करताना निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेचं आणि सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलंय. तसेच बंदीच्या कालावधीत प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय नियमन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील विभागानं दिला आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.